धमाल मित्रांची कमाल सादर करीत आहे रत्नागिरीची खाद्य भ्रमंती। आम्ही आता आंबाघाटातून पुढे आलोय। सकाळचे 6 वाजलेत, मस्त धुकं पडलंय, सगळं वातावरण एकदम आल्हाददायक आहे। समोरचा निसर्ग फार सुंदर आहे। हा कुठला जिल्हा आहे कशी दादा? हा इकडे समोर दिसतोय तो रत्नागिरी जिल्हा आहे आणि इकडे मागे कोल्हापूर। आता आम्ही रत्नागिरीच्या अगदी जवळ आलोय, निवळी फाट्याला। इथे आहे फेमस आस्वाद वडापाव। हा टेस्टी वडापाव खायला चला जाऊया। इथे लिहिलेली आहे एक कविता, हे बटाटे वडांनो। चटपटी वडापाव तयार झालेत। अरे देवा, इथे तर कात्रीने पावाचं पोट फाडतायत। लाल भडक चटणी लावून आमची प्लेट तयार झाली। मी आधी नुसता वडा खाऊन बघतो। वा, एकदम टेस्टी आहे, ऑथेंटिक चव आहे। आता जरा चटणी बरोबर खाऊया। ह्यांची चटणी खूप स्पेशल आहे। आपले तर बाबा टांगा पलटी घोडे फरार। आता आम्ही रत्नागिरी शहरात प्रवेश करतोय। रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात असं ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे म्हणतात। पण आम्ही शोधायला आलोय लोकोत्तर खाद्य संस्कृती। दादा, समोरच्या चौकात बघ, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे आहेत। आंबे एकदम प्युअर रत्नागिरी आहेत। इथे आम्ही हापूस पायरी आंबे, ओले काजू आणि कच्चा पक्का फणस विकत घेतला। आता आम्ही आलो एका खास ठिकाणी, झणझणीत मिसळ खायला। हे ठिकाण झोपडीसारखे दिसणारे असले तरी 54 वर्ष जुने आहे। चला आपण आज जाऊया। हे रजनी उपहारगृह खास मिसळी करता फेमस आहे। श्री गावडे कुटुंबीय हे चालवतात। जुन्या ऐतिहासिक लाकडी कपाटात पाव, फरसाणा सगळं नीट मांडून ठेवले। आता आमची स्पेशल मिसळ आलेली आहे, चला ताव मारू। किती सालापासून आहे तुमचं? 71 पासून। होय। आणि रोज वेगळी वेगळी उसळ असते। आज कुठली आहे? चालते। आम्ही कराडून आलो होतो तुम्हाला शोधत आणि फक्त लोकेशनला। हो, खूप छान आहे, एकदम छान। म्हणजे आम्हाला एवढं तिखट चालतं। डोंगरातली काळी मैना म्हणजे करवंदच खायला आलो। एकदम गोड व टपोरी करवंद आहेत। खाद्य भ्रमंतीच्या आमच्या यादीमध्ये पुढचं नाव येतं ते म्हणजे हेळकर मिठाईवाल्यांचं। इथे मिळतात यांचे ऑथेंटिक कोहळे पाक आणि गुलकंद बर्फी। या दुकानाचे मालक श्री हेळकर आम्हाला माहिती देत आहे। त्यांनी आम्हाला मिठाईचे वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला दिले। कोहळे पाक फारच सुंदर आहे। खवा आणि जायफळाची टेस्ट सुरुवातीला येते आणि शेवटी शिल्लक राहते ही कोहळ्याची टेस्ट। इथे आहे मलुष्टे मिठाईवाले। हे बघून मला पु ल देशपांड्यांच्या कथेमधील मधु मलुष्टे आणि सुबक ठेंगणीची आठवण झाली। मलुष्टे आजोबांकडे पेढे सुंदर भेटतात। खरोखर एकदम घरगुती आणि उत्तम टेस्ट आहे। मलुष्टे आजोबा व त्यांचे घराणे निस्सीम सावरकर भक्त आहेत। स्वतः सावरकर यांच्या दुकानात रोज येत असत। आजोबांनी आम्हाला दाखवला एक अमूल्य ठेवा, साक्षात सावरकरांची सही असलेला त्यांचाच फोटो। आजोबांनी आम्हाला चाकायला दिला गावठी आल्याचा आलेपाक। याला देशी आल्याचा एकदम सुंदर फ्लेवर आहे, नक्की ट्राय करा। त्यांनी आम्हाला सावरकरांसोबत त्यांच्या वडिलांचे फोटो दाखवले।
तिथे समोर होते विठ्ठल रुक्मिणीचे सुंदर मंदिर. हे खास कोकणी पद्धतीचे लाकडी बांधकाम आहे. आजीने घेतली कोकम सरबत करण्यासाठी कोकमची फळे. इथे काजूची, शेंद्री आणि पिवळ्या रंगाची फळं किती सुंदर आहेत. रत्नागिरी शहरात आहे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान. मूळचे चिखली गावातील टिळकांचे कुटुंबीय गोरे यांच्या या वाड्यात राहायला होते. टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही हा वाडा बघायला चाललो. इथे आत फोटो काढायला पूर्ण बंदी आहे. क्रांतीवीर सावरकर यांच्या पतितपावन मंदिरात आता आम्ही पोहोचलोय. हिंदू धर्मातील जाती व्यवस्थांच्या बेड्या तोडण्याचे काम सावरकरांनी या इथे केले. या मंदिरात त्या काळी सावरकरांनी सर्वांना खुला प्रवेश दिला. पारंपरिक कोकणी पद्धतीचे लाकडी बांधकाम व सुंदर महिरपी यांनी हे मंदिर सजवलेले आहे. गाभारा खूपच शांत आणि प्रशस्त आहे. आंदोलन काळातील सावरकरांचे फोटो इथे लावण्यात आले आहेत. लक्ष्मीनारायणाची सुंदर मूर्ती आत आहे. इथे गोखले यांच्या स्वामी समर्थ उपहारगृहात आम्ही जेवायला आलो. इथे यांच्याकडे 16 प्रकारच्या भाज्या असून आम्ही प्रत्येकी 4-4 द्या असे सांगितले. अतिशय रुचकर आणि साधं जेवण आहे. वालाचं बिरडं, कुळथाची उसळ, चिंच गुळाची आमटी असे अस्सल कोकणी पदार्थ आहेतच. याशिवाय आहे सुमधुर आमरस. रत्नागिरीचा हा समुद्रकिनारा फारच सुंदर आहे. लाटांची गाज व थंडगार वारा अंगावर घेत इथे तासनतास बसून राहावंसं वाटतं. फेसाळलेल्या लाटांनी हा उधाणलेला रत्नाकर आपल्या पायांशी चालत येतो. लोण्यासारख्या माऊमाऊ रेतीचा स्पर्श झाला आणि मी समुद्रात डुंबायचं ठरवलं. अंगावर चाल करून येणाऱ्या लाटांशी आता आमची मस्ती सुरू झाली. पाण्यातून हुंदडताना 2-3 तास कसे गेले हे कळलेच नाही. एक भली मोठी लाट येऊन थडकली आणि आम्ही काठावर आलो. राजताईसाठी किशीदादाने शिंपले गोळा केले. संध्याकाळ झाली. आता आम्ही आमंत्रण हॉटेलमध्ये डिनरसाठी आलोय. गेली 25 वर्षे खाद्यप्रेमींसाठी ही खास पंढरीच आहे. वाव, इथे छान भातुकली पण मांडले. आम्ही वाट पाहतोय सुग्रास आमरस थाळीची. एकीकडे वेटर लोकांची ताट सजवण्याची तयारी सुरू झाली आणि दुसरीकडे आमच्या हातातोंडाची लढाई सुरू झाली. अस्सल कोकणी पदार्थांनी सजलेली ही थाळी फारच ऑथेंटिक आहे. सुग्रास थाळीचा आस्वाद घेऊन पोट तुडुंब भरले आणि त्यामुळे आमची खाद्य भ्रमंतीची सफर तूर्त इथे थांबली. अरे हे बघ, इथे मातीची भातुकली मांडली आहे. आणि घरी आल्यावर कोकणी रानमेव्याने आमचे ताट सजले. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.